नहीं किसी से भीख मांगते, हम हमारे हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते। आज तक हम जीते हैं। बँक ऑफ महाराष्ट्रामधील AIBC संलग्न असलेल्या संघटनांनी 20 मार्च रोजी संपाचे हात दिलेले आहे। या संपामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत नोकर भरती आणि रिकग्नाइज युनियन म्हणून जी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन आहे त्याच्याशी चर्चा करून जे प्रश्न आहेत ते सोडवावेत अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस वाढत असताना क्लर्क भरती, शिपाई भरती या संवर्गामध्ये भरती मॅनेजमेंट जाणून बुजून करत नाही आहे। तसंच भारतभरामध्ये 2,500 शाखांमध्ये 300पेक्षा जास्त शाखांमध्ये क्लर्क नाही आहे, 800पेक्षा जास्त शाखांमध्ये सबस्टाफ नाही आहे आणि 1200पेक्षा जास्त शाखा सिंगल क्लर्कवर चालत आहेत। याचा ग्राहकांच्या सेवेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे। प्रचंड ताणतणावामध्ये कर्मचाऱ्यांना काम करावं लागत असल्यामुळं त्यांच्या कामकाजाचा खाजगी आयुष्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि या तणावग्रस्त कामामुळे बँक कर्मचारी बँकेच्या प्रोसिजर्सला बदल देऊन काम करत आहे। त्यामुळे ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल फ्रॉड वाढण्याचं प्रमाण बँकेमध्ये वाढलं आहे। हे बँकेसाठी घातक आहे। तसेच याचा स्टाफ शॉर्टेजचा बँकेच्या परफॉर्मन्सवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे की आम्ही टेम्पररी PTSला सेवेत कायम करून घेण्यात यावे। तसेच आमचा विरोध आउटसोर्सिंगला पण आहे। रिकग्नाइज युनियन म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राकडे 40 वर्षापासून संघटना कार्यालय होते, ते मॅनेजमेंटनं फोर्सफुली आमच्याकडून हिसकावून घेतलेले आहेत, ती आम्हाला परत करण्यात यावी। तसेच लेबर कोड, इंडस्ट्रीयल कोड यांनी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाचं पालन मॅनेजमेंट करत नाही आहे। आता संपाच्या पूर्वी 3 चीफ लेबर कमिशनरसोबत 3 चर्चेच्या फेऱ्या झाल्या। त्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये बँक मॅनेजमेंटची निव्वळ आडमुठेपणाची भूमिका होती। त्यामुळे आता संप अटळ बनलेला आहे। आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना नम्र विनंती करत आहोत की या संपांना तुम्ही पाठिंबा देण्यात यावा। धन्यवाद।